आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। कोकाटेंच्या शिक्षेसंदर्भात विधिमंडळाला प्रत मिळाली नाही अशी माहिती आपल्याला आता सूत्रांनी दिलेली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। विधिमंडळ सदस्याला शिक्षा सुनावली तर पोलीस विधिमंडळाला पत्र देत असतात, पण तशी कोणतीही प्रत अद्यापर्यंत प्राप्त नसल्याने विधिमंडळाने कोकाटे यांच्यावर अद्यापर्यंत तरी कोणतीही कारवाई केलेली नाहीये। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। कोकाटेंच्या शिक्षेसंदर्भात विधिमंडळाकडे कोर्टाची प्रत ही प्राप्त झालेली नाहीये, त्यामुळे आता तुर्तास तरी कोकाटे यांच्यावर कारवाई होत नसल्याचं दिसतंय। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। मात्र या शिक्षेची प्रत विधिमंडळाला देणं अनिवार्य आहे, मात्र अद्यापर्यंत तशा पद्धतीची कोणतीही प्रत ही विधिमंडळाकडे प्राप्त झाली नाहीये, त्यामुळे आता विधिमंडळ अद्यापर्यंत तरी कोणतीही कारवाई त्यांनी केलेली नाहीये। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट देतात। चेतन, महत्त्वाची अपडेट समोर येते। कोकाटे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचं बोललं जात होतं, मात्र विधिमंडळाकडे कोर्टाच्या निर्णयाची प्रत अद्यापर्यंत पोहोचलेलीच नाहीये। निश्चितपणे शुभम, एकंदरीत कुठल्याही कोर्टाचा निकाल लागल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसामध्ये या संदर्भातील अधिकृत जी निर्णयाची प्रत असते ती रवाना होत असते। आणि ज्या प्रकारे आज आपण आहे त्यामुळे न्यायालयीन सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे उद्या सोमवारपर्यंत ही प्रत विधिमंडळाला प्राप्त होणं अपेक्षित आहे। अद्यापपर्यंत विधिमंडळ सूत्रांकडून जी माहिती समोर येत आहे की कोर्टाकडून ही प्रत आल्या नसल्यामुळे अद्याप कोकाटेंवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे उद्या सोमवारपर्यंत जर कोकाटेंनी उच्च न्यायालयात धाव घेत जर या निर्णयाविरोधात स्थगिती मिळवली तरच त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी शाबूत राहू शकते, अन्यथा न्यायालयीन प्रत विधिमंडळाला प्राप्त झाल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय आहे तो विधिमंडळाकडून घेतला जाईल। परिणामी कृषी मंत्री पदावरही कुठेतरी कोकाटेंना पाणी सोडावं लागू शकतं। चेतन, मग उद्याचा दिवस हा कोकाटेंच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाचा असेल। विधिमंडळ कारवाई करतं का किंवा कोकाटे मुंबई उच्च न्यायालयातून शिक्षेला स्थगिती मिळवतात का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।